नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मल्टी स्टेटने केलेले घोटाळे हे आपण रोजचे रोज अनुभवतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून महाजिजाऊ मल्टी स्टेटचा घोटाळा आणि त्या काळामध्ये या सर्व मल्टी स्टेटचा तपास पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडेच होता. त्याच्यानंतर हरिभाऊ खाडेने 1 कोटी रुपयाची लाच मागताना त्यांना पकडलं गेलं. ते मोजकर नावाच्या ग्रस्ताकडे त्याच्यातली काही रक्कम देताना अँटी करप्शन ब्युरोनी याच्याबद्दल कारवाई केली. त्याच्यानंतर खाडेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि आपण पाहिले असंख्य घबाड, सोन्याचे बिस्किट हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या. त्यावेळेस ही सगळी हालचाल बघून त्यावेळेस ठेवीदार कुठं ना कुठंतरी समाधानी होता की नाही, आपल्या विरुद्धचा अन्याय हा जागरूक करण्यासाठी काही चांगले पोलीस अधिकारी पण आहेत. हे सगळं झालं, तपास झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर चार्जशीट दाखल करायचं होतं. चार्जशीट दाखल करण्यासाठी 60 दिवसाची मुदत असताना 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, कारण त्याच्यासाठी वरिष्ठांची परवानगी नव्हती. असं म्हणून झाल्यानंतर 61व्या दिवशी खाडे यांनी चार्जशीट न दाखल झाल्यामुळे मला जामीन मिळावा असा अर्ज केला आणि खाडे यांना जामीन मिळाला. आपण पाहतो मित्रांनो, मल्टी स्टेट एकटीच महाजिजाऊ नाही, असंख्य मल्टी स्टेट, त्याचे करोडोचे घोटाळे, त्या घोटाळ्याचा करणारे, तपास करणारे पोलीस आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये अँटी करप्शन ब्युरोची कारवाई, हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराच्या मनामध्ये नाही राव, काही होऊ शकत नाही अशी भावना आहे. आणि अशीच भावना असताना जर समजा चार्जशीट दाखल करण्यासाठी उशीर होतोय आणि या कारणामुळे जर एक करप्ट अधिकाऱ्याला जर जामीन मिळतोय तर नेमकं याला जिम्मेदार कोण? जर चार्जशीट दाखल करण्यासाठी वेळ लागतोय, वरिष्ठांची परवानगी मिळत नाही, असं जरी कारण असेल तरी ती चार्जशीट दाखल करण्यासाठी लागणारा विलंब आहे, त्याच्यासाठीच एक अर्ज पण देता आला असता. त्या अर्जाची प्रत कोर्टामध्ये दाखल करता आली असती आणि सांगण्यात आलं असतं की नाही, आम्हाला थोडासा वेळ द्यावा या सगळ्या गोष्टीमध्ये. पण हे झालं नाही. आणि हे सगळं बघितल्यानंतर मात्र एकच वाक्य मनात येतंय, सर्व ठेवीदार, आम्ही असंख्य ठेवीदारांना आज बोललो तर असंख्य ठेवीदारांच्या मनातून एक वाक्य होतं, दया दाल में कुछ काला है. तर त्याला साथ देण्यासाठी दुसरा ठेवीदार म्हणत होता, तसं नाही रे, दया अख्खी दाल ही काली है. जर असं होत असेल तर ते जे त्रस्त ठेवीदार आहेत, ते जे परेशान ठेवीदार आहेत, मागच्या 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ते स्वतःचा मेहनत करून कमवलेला, पोटाला चिमटा घेऊन कमवलेला पैसा परत मिळावा म्हणून संघर्ष करतायत, अशा ठेवीदारांना नेमकं आपण काय आदर्श मांडणार आहात? नेमकं त्यांना आपण काय संदेश देणार आहात? आणि जर असं होत असेल, चार्जशीट दाखल करण्यासाठी 1 दिवस उशीर आणि त्याच्यानंतर जर बेल, तर हे चार्जशीट दाखल करण्यासाठीचा जो उशीर होणार होता त्याच्याबद्दल नेमकं का नाही विचारलं गेलं, त्याच्याबद्दल वेळ का नाही मागून घेतला गेला. त्याच्यानंतर खाडे हायकोर्टात जात आहेत आणि त्यांनी तिथं जो बेलसाठी अर्ज अप्लाय केला होता तो ते विड्रॉल करून घेत आहेत. या सगळ्या घडामोडी या नक्कीच बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला शोभणाऱ्या नाहीत. आणि हे सगळं बघून मात्र असंख्य ठेवीदाराच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण होतोय आणि पोलीस प्रशासनाचा जो धाक असतो तो नक्कीच कुठं ना कुठंतरी कमी होतोय.